स्पर्धा परीक्षा म्हणलं की गणितामध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसणारच आहे आणि पोराला याच्याबद्दल भरपूर भीती आहे. भ्यायचं काहीच कारण नाहीये. सेकंदाचा कार्यक्रम आहे म्हणल्याप्रमाणे मायचान लईच खतरनाक ट्रिक आहे. तर बघूया प्रश्न काय सांगते. प्रश्न आहे बघा, 400 मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवले. बरोबर आहे? म्हणजे एक सिंपल सेम स्टोरी असणार आहे, सेम स्क्रिप्ट असणार आहे. पोलिसाच्या समोर चोर आहे. चोर किती अंतरावर आहे? 400 मीटर अंतरावर आहे. जसं चोराला बघितलं तसं पोलीस पण धावणार आणि चोर पण धावणार. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला, पळायला सुरुवात केली आणि चोर पण पळायला सुरुवात करतो. त्यानंतर चोराचा वेग दिला असेल 10चा आणि पोलिसाचा वेग आहे 15चा. प्रत्येक प्रश्नामध्ये सेम कन्सेप्ट आहे, थोडाफार मागे पुढे असणार आहे. आता याच्या पुढे दोन प्रकारचे प्रश्न. एक प्रश्न की त्या चोराला पकडल्या जाण्यापूर्वी चोराने किती अंतर पार केलं, म्हणजे किती अंतरापर्यंत तो पळाला, आणि दुसरं की त्याला पकडण्यासाठी लागला वेळ किती. या दोनच टाईपचे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न जो आहे तो आहे काय, की असे गृहीत धरल्यास पकडल्या जाण्यापूर्वी चोराने किती अंतर पाळला, चोर किती अंतर पाळला. सगळ्यात बेस्ट आहे, याच्यामध्ये लिहून घ्या बघा. वेगाचे गुणोत्तर. वेग, पोलिसाने किती वेग धरलेला आहे आणि चोराने किती वेग धरला आहे. चोराचा वेग आहे 10, पोलिसाचा वेग आहे 15. आता यांचं गुणोत्तर घ्या. गुणोत्तर आहे 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15, 2 जसे 3. जे वेगाचं गुणोत्तर आहे भावा, तेच तुमच्या अंतराचं गुणोत्तर असेल. का कसं हे सगळं बॅच मध्ये आहे, पण आपल्याला आता काय ते लय महत्वाचं नाही, बॅच घ्यावंच नाहीये. पॅटर्न आपल्याला समजण्यासाठी इतक्या गोष्टी नेसेसरी आणि महत्वाच्या, आणि एवढंच बस झालं. वेगाचं गुणोत्तर जे आहे तेच अंतराचं गुणोत्तर आहे, आणि याच्यावरून समजून घ्यायचं, चोराने जर 2 मीटर अंतर पार केलं तर पोलीस 3 मीटर अंतर पार करणार, आणि दोघांमधलं अंतरातला फरक आहे 1चा. गुणोत्तराच्या मांडणीनुसार फरक आहे 1चा, पण प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार फरक आहे 400चा. म्हणजे 1 ची किंमत आहे 400. 1 ची किंमत 400 आहे भावा, तर 2 ची किंमत 400 दोन्ही 800, आणि 3 ची किंमत 400 3 1200. सर हे काय 400 400 केलं? मी फक्त चेक केलं की ही संख्या या संख्येच्या किती पट आहे. म्हणजे 4 ला 1 ने भागलं 4 आणि 2 शून्य 2 शून्य. याचा अर्थ असा आहे की चोर पळाला 800 मीटर, पोलीस पळाला 1200 मीटर. का 1200? कारण चोराचे 800 नंतरचे 400, बरोबर आहे. आणि मग त्यानंतर मग चेक करा की पोलिसांनी अंतर पार केलं 1200, चोराने अंतर पार केलं 800. सेम टाईपचा प्रश्न, दुसरं काही नाहीये. त्याचा करेक्ट आन्सर आहे चोराचे अंतर किती, तर उत्तर आहे तुमचं 800. क्लिअर आहे. मग असेच तुमचे जे प्रश्न आहेत, या टाईपचे प्रश्न तुम्ही चेक केला असेल, आणि एसएससीच्या धर्तीवर एसएससी जीडीला जो पॅटर्न आहे तोच ऍज इट इज सेम पॅटर्न घेऊन काय असणार आहे, आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. जर भावा तुला वाटलं की या टेस्ट सिरीज मध्ये जर गडबड असेल आणि मी कुठलेही प्रश्न घेऊन पोलीस भरतीचे, तलाठीचे, एमपीसी प्रश्न घेऊन टेस्ट सिरीज चालू केली, तर भावा त्या क्षणाला तुझे जेवढे पैसे त्याचे 10 पट पैसे मी तुला रिटर्न करणार आहे. आज या स्क्रीनवर काय असणार आहे, या याच्यावर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सांगतो. बाकीच्या सगळं फसवणुकीचा कार्यक्रम नाहीये. मागच्या प्रश्नपत्रिका धरून तसेच प्रश्न तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये असतील. लई महाग नाही भावा, 50 रुपयाला आहे. 50 रुपयामध्ये काय असणार आहे, कोणावर एक कॉफी शॉप मध्ये उडतोस, इकडे तिकडे उडू नको. टेस्ट सिरीज घे, स्वस्त आणि मस्त आहे. 50 रुपयाला 50 टेस्ट, 99 रुपयाला 300 टेस्ट. आणि त्यानंतर मुंबई पोलीससाठी 20 रुपयाला काय असेल, 20 रुपयाला मुंबईचे सगळे आलेले पेपर असतील, राईट. आणि त्यासाठी ऍप आहे मॅथ्स बाय सचिन सर. ऍप्लिकेशनची लिंक नाही भेटली तर या नंबरला हायचा मेसेज टाक, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक भेटून जाईल, राईट. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. आता एक पॅटर्न झाला किती अंतर पार केलं, आणि किती अंतर पार केलं तर त्याच टाईपचे प्रश्न जर म्हणले तर हा दुसरा प्रश्न, तो वेळेचा प्रश्न नंतर बघूया. बघा दुसरा पॅटर्न काय आहे, पोलिसांनी चोराला बघितले व पाठलाग चालू झाला. दोघांमधील सुरुवातीचे अंतर बघा, अंतर दिलेल्या दोघांमधलं 100 मीटर. चोराचा वेग 8चा, पोलिसाचा वेग 10चा. चल भावा, आता वेगळं काही लई मेहनत करायची गरज नाहीये. सांगितल्याप्रमाणे पोलीस आणि चोर यांचा वेग सांग. पोलिसाचा वेग 10चा, चोराचा वेग 8चा. सांगितल्याप्रमाणे दोघांचं गुणोत्तर घे. 5 दोन्ही सॉरी किती असणार आहे, बे 5 10, बे चोक 8. वेगाचं गुणोत्तर 5 जसे 4 आहे. भावा अंतराचं गुणोत्तर किती असेल, सेम असेल, 5 जसे 4, 5 जसे 4 आहे. आता सांग, पोलीस चोरापेक्षा किती मीटर मागे आहे, 1. सांगितल्याप्रमाणे पोलीस किती मीटर मागे, 100. तर हे 100 पट आहे, तर चोर किती अंतर पळाला रे, 400 मीटर. पोलीस किती अंतर पळाला रे, 500 मीटर. संपला भावा विषय, खेळ खलास.
नजरेमध्ये गार. कुठे जाय अशी टेक्निक भेटणार नाहीये. भेटत तर हे व्हिडिओ बघून बाकीचे टाकतील, पण तुला काय असणार या सेम टाईपचे काय असणारे प्रश्न तुला एवढे जास्त कोणी घेणार नाही. बघा पुढचा प्रश्न, किती अंतर कापले जाईल? प्रश्न आहे आणि त्यानुसार दोघांमधलं अंतर 100. दोघांच्या वेगाचे गुणोत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. पोलिसाचा वेग 5चा, चोराचा वेग 4चा, दोघांमधला फरक 1चा. त्यांनी सांगितलं 100. हे 100 पट आहे. तर चोराने पार केलेले अंतर 400 आणि पोलिसांनी पार केलेले अंतर 500. विषय खेळ खलास. एका नजरेमध्ये प्रश्न गार. क्लिअर? त्यानंतर मीटरचे अंतर असेल तर किती वेळात? आता हा वेळेचा प्रश्न आहे, आपण नंतर चेक करूया ना, आहे ना. किती वाजता? हा पण वेळेचा प्रश्न आहे. अंतराचा आहे का बघूया. हा वेळेचाच आहे. हा पण वेळेचा आहे. येस, बाकीचे सगळे आता वेळेचे अंतराचे प्रश्न मी घेतलेले आहेत. आता या वेळेचे प्रश्न बघा, सेम टाईपचा आहे. दोघांमधलं अंतर 200चं आहे आणि त्यानंतर दोघांचा वेग दिला आहे 10 आणि 12. मग आता चेक करा, चोर कितीच्या वेगाने धावत आहे? 10च्या वेगाने. पोलीस धावत आहे कितीच्या वेगाने? 12च्या वेगाने. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एका तासामध्ये पोलीस चोरापेक्षा किती किलोमीटर जास्त जातो? 2 किलोमीटर. नीट समजते का बघा. एका तासाच्या प्रवासामध्ये चोर ऑलरेडी पुढे पळत आहे, पोलीस मागे आहे. चोरापेक्षा पोलिसाचा वेग जास्त पाहिजे तरच पोलीस पकडू शकणार आहे. म्हणून पोलिसांना आपला वेग वाढवलेला आहे आणि पोलिसाचा वेग असा आहे की पोलीस एका तासामध्ये चोरापेक्षा 2 किलोमीटर जास्त पळतो. पोलीस एका तासामध्ये 2 किलोमीटर जास्त पळतो आणि आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की या दोघांमधलं अंतर 200 मीटर आहे. या दोघांमधलं अंतर आहे 200 मीटर. मग नीट बघा, प्रश्न जे आहे ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, मगच कार्यक्रम करायचा आहे. दिलेला वेळ, अंतर जे आहे ते चेक करा कशामध्ये आहे? मीटरमध्ये. अंतर मीटरमध्ये आहे तर याला मीटरमध्ये घ्या. मग 2 किलोमीटर पोलीस चोरापेक्षा 2 किलोमीटर जास्त धावतो, म्हणजेच याचा अर्थ 2000 मीटर जे आहे ते जास्त धावतो. किती मिनिटांमध्ये? एका तासामध्ये. मग पोलीस 60 मिनिटांमध्ये 2000 मीटर आहे, तर किती मिनिटांमध्ये 200 मीटर आहे? तर 200 गुणिले 60 भागिले 2000. राईट? हे 2, हे 1 आणि हे 2 शून्य, 3 शून्य कॅन्सल, 2 2 कॅन्सल. उत्तर आहे 6 मिनिट असेल तुमचं करेक्ट आन्सर. 6 मिनिट. आता तुम्ही म्हणाल की सर जरासं अवघड चाललंय. अवघड चाललं तर प्रश्न डबल बघायचा, वेळ लागत नाही. एक प्रश्न डबल बघ, तुझं काम संपलं बघ. पोलिसाचा वेग 12चा, चोराचा वेग 10चा. सरळ सरळ समजते की 2 किलोमीटर जास्त धावतो पोलीस, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 2000 मीटर. 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर, 2 किलोमीटर मध्ये 2000 मीटर. पोलीस 60 मिनिटं जर प्रवास केला तर 2000 मीटर अंतर जास्त असेल. अभि पण 2000 मीटर नाहीच ना, 200 मीटर आहे. 200 मीटरला किती वेळ? एका प्रश्नात समजलं, ठीक आहे. नाही तर पुढचा प्रश्न बघ. येस, पुढच्या प्रश्नात लगेच समजून जाईल. बघा, दोघांमध्ये सुरुवातीला 10 किमीचे अंतर होते. पोलिसाचा वेग आहे 100चा. पोलीस धावतो 100 किलोमीटर प्रति तास. चोर धावतो 80 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर आता सांगा, या ठिकाणी जे आहे एका तासामध्ये पोलीस किती किलोमीटर अंतर जास्त जातो? 20 किलोमीटर. एका तासामध्ये 20 किलोमीटर म्हणजेच 60 मिनिटांमध्ये 20,000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000. 20 किलोमीटर म्हणजे 20,000. तर 60 मिनिटांमध्ये 20,000 मीटर आहे आणि चोर जास्त आहे किती? 10 किलोमीटर आहे. किंवा इथं किलोमीटर मध्ये आता हे करायची गरज नाही. एका तासामध्ये 20 किलोमीटर, किती तासामध्ये? 10 किलोमीटर. तर 10 गुणिले 1 भागिले 20 म्हणजे 1/2 तास. भाऊ 1/2 तास म्हणजे किती मिनिटं? 30 मिनिटं. बरोबर आहे, कारण पोलीस जो आहे तो चोरापेक्षा 20 किलोमीटर लांब आहे. म्हणजे एका तासामध्ये दोघांचा फरक 20 आहे, तर किती तासामध्ये 10चा? तर भाव उत्तर आहे तुमचं काय असणार आहे? अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटं. सेम टाईपचा प्रश्न आहे पुढचा, आणखी समजून जाईल चांगलं. सकाळी 4 वाजता चोर 25च्या स्पीडनं धावतो.
आणि 5 वाजता पोलीस धावतो 30च्या स्पीडनं. म्हणजे एका तासामध्ये चोराने किती अंतर पार केलं सांगा? 25 किलोमीटर. कारण 4 वाजता चोरी केल्यानंतर चोर धावतो आणि पोलिसाला खबर लागेपर्यंत एका तासामध्ये चोराने अंतर पार किती केलं असेल? एका तासामध्ये. कारण हा वेग ताशी आहे ना, ताशी 25 किलोमीटर म्हणजे एका तासाला 25, म्हणजे पोलिसाला खबर लागेपर्यंत चोर 25 किलोमीटर लांब आहे. मग चोर 25 किलोमीटर लांब आहे, मग आता पोलीस पळणार आणि पोलीस एका तासाला किती किलोमीटर जास्त धावणार? 5 किलोमीटर. मग एका तासाला 5 किलोमीटर, 25 किलोमीटर पकडण्यासाठी एकूण लागणार 5 तास. मग सकाळच्या 5 पासून ते 5 वाजेपर्यंत एकूण 10 वाजता सकाळी चोराला काय असणार आहे? पोलीस पकडणार आहे. चोराला पोलीस पकडणार आहे. सिंपलची स्टोरी आहे की रे. चोर पळाला 4 वाजता, कितीच्या स्पीडनं? 25 स्पीडनं. पोलिसाला खबर लागली 5 वाजता. एका तासामध्ये चोराने किती अंतर पार केलं? 1 तास. एका तासामध्ये 25 किलोमीटर. मग पोलीस धावला. पोलीस एका तासाला 5 किलोमीटर जास्त पळतो. एका तासाला 5 आहे, 25 किलोमीटर कव्हर करण्यासाठी 5 तास. सकाळच्या 5 पासून 5 तास, तर एकूण आन्सर आहे तुमचं 10 वाजता. त्यानंतर इथे चेक करा. चोर हा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांच्या पळण्याचा वेग अनुक्रमे 29 आणि 30 आहे. बघा, चोर आणि पोलीस शिपाई 29 आणि 30 आहे. सांगा, एका तासामध्ये पोलीस 1 किलोमीटर अंतर जास्त पळतो. एका तासामध्ये 1 किलोमीटर आहे म्हणजे 60 मिनिटांमध्ये किती आहे रे? 1000 मीटर. 60 मिनिटांमध्ये 1000 आहे, पण पोलिसाला 60 मिनिटं पळायचं आहे का? 1000 मीटर पळायचं का? नाही. पोलिसाला कव्हर करायचं आहे फक्त 150 मीटर. 60 मिनिटाला 1000 आहे, किती मिनिटाला? 150 मीटर आहे. तर 150 गुणिले 60 भागिले आहे 1000. 110 त्यानंतर 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9. करेक्ट आन्सर आहे 9 मिनिट. त्यानंतर कुत्र्याने 280 मीटर अंतरावर एक मांजर पाहिली. मांजरीचा वेग 10चा, कुत्र्याचा वेग 24चा. तर पकडण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? एसएससी ला आलेला प्रश्न आहे बघा, एकदम सुंदर, काहीच अवघड नाहीये. मांजरीचा वेग आहे 10चा आणि कुत्र्याचा वेग आहे 24चा. आता सांगा, एका तासामध्ये कुत्रा मांजरीपेक्षा किती किलोमीटर? 14 किलोमीटर. आणि सांगल्याप्रमाणे स्टोरी फिक्स आहे, 1 तास नाही. 60 मिनिटांमध्ये 14,000 मीटर. 60 मिनिटांमध्ये 14,000 मीटर. तर किती मिनिटांमध्ये किती लांब आहे? 280 मीटर. तर उत्तर आहे तुमचं 280 गुणिले 60 भागिले 14,000. 1010 कॅन्सल आहे. त्यानंतर 28 5 140 आहे आणि 6/5 म्हणजे 1/2 मिनिट. 1.2 मिनिट पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न बघा. आणि जर समजा लेक्चर आवडला असेल तर भावांनो कमेंट करायला विसरू नका. तुमच्या आवडीचा पॅटर्न कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंटवरच आपला पुढचा लेक्चर होणार आहे, त्यासाठी कमेंट टाकायला विसरूच नका. बघा, येस, एका पोलिसाला 120 मीटर पुढे एका चोराचे दर्शन होते. तो पोलीस लगेच चोराच्या पाठलाग करायला लागतो. पोलीस 1 मिनिटात 26 मीटर आणि चोर 1 मिनिटात 20 मीटर धावतो. आता बघा, दर्शन झाले म्हणजे पाया पडायचं का? अरे सांगताना एसएससी वाले लय भयंकर सांगतात. दिसला, चोर दिसल्यानंतर लक्ष द्या, चोराचा वेग आहे 1 मिनिटात 26, पोलिसाचा वेग आहे 1 मिनिटात 20. म्हणजे 1 मिनिटामध्ये चोर जो आहे तो 6 मीटर पुढे जातो. आणि किती मिनिटांमध्ये जे आहे, 1 मिनिटामध्ये पोलीस, सॉरी 1 मिनिट, येस, चोर आणि पोलीस. आता सांगा, चोर जो आहे तो 1 मिनिटाला काय असेल बघा, 20 मीटर धावतो आणि पोलीस 1 मिनिटाला 26 मीटर धावतो. म्हणजे 1 मिनिटामध्ये पोलीस चोराच्या 6 मीटर जवळ जातो किंवा चोरापेक्षा 6 मीटर जास्त धावतो. मग आता आपला प्रश्न काय आहे? प्रश्न आहे या ठिकाणी की 120 मीटर साठी किती वेळ? 1 मिनिटाला 6 आहे, किती मिनिटाला? 120 आहे. तर 120 गुणिले 1 भागिले 6, तर उत्तर आहे तुमचं 20 मिनिटं. करेक्ट आन्सर आहे 20 मिनिटं.
जर समजा तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंटवरच आपलं पुढचं लेक्चर जबरदस्त होणार आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, एसएससी आणि रेल्वेसाठी प्रत्येक एक्झाम मध्ये गणित हा विषय एकदम टॉपचा करण्यासाठी आपल्याकडे मॅथ्स बाय सचिन सर या ऍप्लिकेशनवर आणि गोमाशे पॅटर्न या युट्यूब चॅनलला तुम्हाला गणिताचे रोज रोज नवीन व्हिडिओ भेटतील. तर त्यासाठी एसएससी जीडीची टेस्ट सिरीज, पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आणि त्यानंतर मुंबई पोलीसचा आणि बाकीचे पण कोर्स आहेत आणि सगळे कोर्स चेक करण्यासाठी मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस.